नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती। आजचा कंटेंट जो आहे ना, तो सर्वांनी पाहायलाच आहे। तो म्हणजे आपल्याला जायचं भांडूपचे उत्सव, जिथे आहे गणपती बाप्पांच्या मूर्तींचं सादरीकरण चालू आहे। एक भव्य प्रदर्शन भरलं आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं की सर्वांचं श्रद्धास्थान आलं, पहिले नमन गणरायाला। आणि भांडूपचे उत्सवचा जो संचालक आहे रोहित धुरत, तो आपला मित्र, ह्याचा आपल्या यूट्यूब चॅनलसाठी खूप सपोर्ट आहे। म्हणजे जेव्हा मी गणपतीचे बाप्पाचे शूट करत असतो, आगमनाचे किंवा देवीच्या आगमनाचे शूट असतील किंवा भांडूपमधले अजून काही जे शूट असतात ना, तर मला जास्त करून मदत ही रोहितची असते। आणि खूप वेळा त्याचे कॉल्स वगैरे येतात, रे आज इकडे ह्या गणपती बाप्पाचं आगमन आहे, त्या गणपती बाप्पाचं आगमन आहे। तर आणि आज त्यांनी जे उपक्रम जो राबवला आहे ना भांडूपच्या उत्सवच्या पेजने, की गणपती बाप्पाचं प्रदर्शन, आणि ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ना, ते सर्वांच्या मनातले चाहते बोलू शकतो आपण। आणि खूप सध्या खूप अशी त्यांच्या मूर्त्या आहेत ना, मला सुद्धा खूप आवडतात मूर्ती। मेन म्हणजे त्यांच्या मूर्त्यांच्या डोळ्यांची आखणी आहे ना गणपती बाप्पाची, ती मला खूप आवडते। आणि जी फेस आहे, जो चेहरा असतो गणपती बाप्पा, तो मला खूप आवडतो। असे सुप्रसिद्ध शिल्पकार विशाल शिंदे सर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे। आणि आपल्याला सुद्धा जायचं, 3 दिवस हा कार्यक्रम होता। पहिल्या दिवशी मला काय जायला भेटलं नाहीये, दुसऱ्या दिवशी काय जायला भेटलं नाहीये, आणि आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मी आज ट्राय करतो, अर्धा तास वेळ काढलाय आणि जाण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि आज प्रत्यक्ष जी गणपती बाप्पाच्या डोळ्याची आखणी करतात ना, त्याचं सेक्शन आहे, त्याचा आज आता कार्यक्रम तिथे चालू आहे। जस्ट मला आपल्या मित्राचा फोन आला आणि आता आपण तिथे जाऊया आणि बघूया कशा प्रकारच्या जे आहेत ना, कशा प्रकारे हे सादरीकरण केलं जाते, कशा प्रकारे हा उपक्रम राबवला आहे। आणि त्याचप्रमाणे लहान मुलांकडून सुद्धा तिथे मला एक सेक्शन होतं त्याच्यामध्ये, तिथे लहान मुलांकडून सुद्धा मातीच्या मूर्त्या बनवल्या गेल्यात। आणि काही मूर्त्या आहेत ना, 1-2 मूर्त्या आहेत। आता मला जर मी विचारलं मित्राला, तर आपल्या त्याने सांगितलं की 2 मूर्त्या अशा आहेत की त्या लाईव्ह बनवल्या गेल्यात। त्याचं तुम्हाला पाहायचं असेल आणि ह्या ज्या उपक्रमाबद्दल तुम्हाला जर अजून काही माहिती बघायची असेल किंवा व्हिडिओज फोटोज बघायचे असतील त्या उपक्रमाचे, ज्या एक्झिबिशनचे, तर तुम्ही भांडूपच्या उत्सव या पेजला नक्की व्हिजिट करा, तिथे तुम्हाला हे नक्की सर्व उपक्रम पाहायला मिळतील। सो आता जास्त वेळ नाही घेतात, म्हणजे आता जाऊया उपक्रमाच्या ठिकाणी। हे आहे आमच्या भांडूपमध्ये 5 मंदिरला, आणि आता आपल्याला पोहोचायचं येते आणि मला सुद्धा ऑफिसला जायचं आहे। थोडासा वेळ काढला आपल्या मित्रासाठी, आणि ते जास्त वेळ येतं, आपण जाऊया एकदा एक्झिबिशनला, चलो। मंडळी, एक्झिबिशनला आलो आणि ते पहिल्यांदाच भेटलेत आमचे मित्र हर्षद सुतार, एक उत्तम अँकर, त्याचप्रमाणे एक कलाकार, म्हणजे जो भारूड वगैरे अशा काहीशा कला सादर करत असतो। भरपूर दिवसांनी भेट झाली मित्र तिचे। आणि ते आहे आदित्य, की जो ढोलकी, ढोलक आणि तबला असे काही इन्स्ट्रुमेंट्स प्ले करत असतो। चलो।
तर मंडळी प्रफुल्ल कदम या मूर्तिकाराने या ज्या मूर्त्या आहेत ना, 2 मूर्त्या तुम्हाला आता मी दाखवतो. त्या मूर्त्या त्याने कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच मला वाटतं लाईव्ह सेक्शन जे बोललं जातं ना, लाईव्ह सेक्शनमध्ये ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत शाडूच्या मातीच्या. खरंच अप्रतिम अशी गणपती बाप्पाची खरंच ही मूर्ती आहे. एक मनाला भावणारी अशी गणपती बाप्पाची मूर्ती, अप्रतिम. आणि मंडळी दुसऱ्या दिवशीचा जो विभाग होता, जो सेक्शन होता, त्या सेक्शनमध्ये जे लहान मुलांकडून मूर्त्या ज्या घडवण्यात आल्या होत्या, तर ह्या लहान मुलांकडून घडवण्यात आलेल्या मूर्त्या आहेत. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. शाडूच्या मातीचं हे काम केलेलं आहे. अप्रतिम अशा मूर्त्या आहेत खरंच. आणि भांडूपमध्येच बोलतात ना की एक 251 गणपतींचा एक रेकॉर्ड असणारा एक गणपती बाप्पाची मूर्ती, तिचं हे छोटं बोलतात ना, छोटं रूप आपल्याला पाहायला मिळेल इथे. खरंच माझ्या मते हे 3-1 फुटापर्यंत आता हे साकारलेली आहे मूर्ती, पण खरंच अप्रतिम साकारलेली आहे. तुम्ही कधी सर्च केलं 251 गणपती भांडूप, तरी तुम्हाला सोशल मीडियावरती नक्कीच पाहायला मिळेल. अप्रतिम अशी मूर्तीचं सादरीकरण केलेलं आहे. खूप अप्रतिम मूर्ती आहे बाप्पाची. तर म्हणजे या एक्झिबिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिंग्स आणि स्वामी समर्थांची पेंटिंग. तर आहेत आपले मित्र हर्षल जोशी याने बनवलेले आहेत आणि खूप अप्रतिम असं त्याचं पेंटिंगचं सुद्धा वर्क आहे. आणि या मध्यंतरीसुद्धा त्यासाठी कुठला तरी त्याला ॲवॉर्डसुद्धा भेटला, तर मला आठवत नाही आहे, पण जास्त वेळ झालेला आहे ह्यानी आणि बऱ्यापैकी आपण ब्लॉग तर कवर केला आहे. तर आता भेटू म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक बनत आहे. आणि हे जे 2 ID मी सांगितले आता, भांडूपचे उत्सव, त्याचप्रमाणे एकांक्षर आर्ट्स, यांना जाऊन नक्की तुम्ही फॉलो करा. नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.